नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. NFSU गोवा कॅम्पसा वतीन डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत केल्या. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी 8 ते 10 जुलय ह्या काळात जातली. गोवा एथलेटिक्स संघटनेन आयोजीत केल्या 56व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचें आयोजन 7 ते 9 ऑगस्ट ह्या कालावधीत जाला. राज्यात फुडले 7 दीस कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आतां पुराय खबरो. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी म्हळ्यार NFSU गोवा कॅम्पस 7 जुलय ते 11 जुलय 2025 मेरेन आयकर विभागाच्या तपास संचालनालय येणावळकर खात्या खातीर डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या प्रशिक्षण कार्यावळीचें उक्तावण कॅम्पस संचालक NFSU गोंय प्राध्यापक डॉ नवीन कुमार चौधरी आनी आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी केलें. ह्या ऑफलायन प्रशिक्षणाचो हेतू म्हळ्यार तपास अधिकाऱ्यांक डिजिटल न्यायालयीन विज्ञानांत अर्थीक गुन्यांवाचे चडांत चड म्हत्वाचे घटक नवीनतम साधनां आनी तंत्रज्ञानान सज्ज करपाची अंमलबजावणी करून हें आसा. ह्या कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्याक व्हर्च्युअल पद्दतीन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, आयकर तपास महासंचालक डॉ नरेंद्र कुमार हांणी केलें. प्रशिक्षणात डिजिटल पुरावो हाताळणी, ब्लॉकचेन आनी क्रिप्टोकरन्सी, ट्रॅकिंग, मोबायल आनी संगणक न्यायालयीन विश्लेशण, डार्क वेब तपास आनी अर्थीक फटवणूक सोदून काडपाचो AIचो वापर करप अशें प्रगत मॉड्यूल आस्पावीत आसतले. ह्या प्रशिक्षणांतल्यान अधिकाऱ्यांक खऱ्या संवसारांतल्या परिस्थिती कडेन संवाद सादपाक, तांची चवकशी गुप्तचर बुद्धी वाडोवपाक आनी अर्थीक गुप्तचर आनी कर अंमलबजावणीच्या मळार न्यायालयीन उत्तम पद्दती लागू करपाक एक घटमूट माची मेळटली अशें आपल्या उक्तावण उलोवपांत डॉ नवीन कुमार चौधरी हांणी सांगलें. आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी प्रशिक्षण कार्यावळीची म्हायती दिली आनी प्रशिक्षणार्थी अधिकारी हांणी ह्यो नवीन तंत्रीक पद्दती शिकून आपल्या कामांत ताचो वापर करपाचें आवाहन केलें. We have also forwarded a proposal for 12 regional labs for establishing a digital forensic lab at 12 regional headquarters, that is at Guwahati, Jharkhand, Nagpur, Lucknow, Jaipur, Chennai, Bhubaneswar, Panjim, Surat, Kochi, Ludhiana and Raipur. These labs will be as smaller labs, not like the 8 labs which will be established at the headquarters, but at the same time we have to understand that it will be giving the organization an infrastructure to take up the investigation, digital investigation in situ. गोंय खेळा प्राधिकरणान मान्यताय दिल्ल्या 2024-25 वर्सा खातीर दिलीप सरदेसाय खेळा उत्कृश्टताय पुरस्कार दिवपा खातीर खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान त्या राज्य पावंड्यावेल्या खेळा संघटनां वरवीं पात्र खेळगड्यां कडल्यान अर्ज मागयल्यात. ह्या पुरस्कारांत पदक, प्रशस्तीपत्र आनी 2 लाख रुपया रोख इनाम आसता आनी फक्त ऑलिंपीक, संवसारीक सर्त, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आनी हेर आंतरराष्ट्रीय मान्यताय मेळिल्ल्या सर्तींनी वरिश्ठ वर्गांत फाटल्या वर्सा म्हळ्यार 1 एप्रील 2024 ते 31 मार्च 2025 ह्या काळात भारताचें प्रतिनिधित्व केल्ल्या गोंयच्या खेळाडू पैकी सर्वाधिक कामगिरी केल्ल्या खेळगड्याक दितले. हो खेळगडो उण्यांत उणो 15 वर्सां गोंयांत राबितो आशिल्लो जाय. पणजेच्या खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या खेळा खात्यांतल्यान कामाच्या दिसांनी सकाळीं 10 ते सांजे 5 मेरेन अर्ज मेळटले आनी ते 31 जुलय 2025 पयलीं दिवचे पडटले. केंद्रीय कुशळटाय मंत्रालयाच्या पालवान कुर्टी फोंड्या हांगा चालीक लायिल्ल्या संगणकीय अकावंटिंग अभ्यासक्रमाच्या लावार्थ्यांक आयज प्रमाणपत्रां भेटोवपाचो सुवाळो जालो. जनशिक्षण संस्थान पर्वरी आनी श्री अमेय उच्च माध्यमीक विद्यालय हांणी जोड पालवान हो अभ्यासक्रम घडोवन हाडिल्लो. जनशिक्षण संस्थेचे संचालक श्री हरी आठले ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण हजर आशिल्ले. कुशळटाय शिक्षणा खातीर जनशिक्षण संस्थेन खुबश्यो कार्यावळी राबयल्यात आनी गोंयभरांतल्यान हजारांनी विद्यार्थी ताचो लाव घेतात अशें तांणी सांगलें. हो अभ्यासक्रम शिकपाक खाजगी आस्थापनां खूब पयशे घेतात, पूण तोच अभ्यासक्रम हांगा फुकट शिकयतात अशें तांणी सांगलें. कुटी फोंडेच्या 40 लावार्थी विद्यार्थ्यांक ही प्रमाणपत्रां भेटयलीं. संस्कृती मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आनी नाटक अकादेमीन संगीत नाटक अकादेमीच्या प्रतिश्ठीत पुरस्कार 2024 आनी 25 खातीर आनी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज ऑनलायन नामांकन आनी स्वताचें नामांकन www.sangeetnatak.go.in/awards-honors.nomination ह्या संकेतथळार 14 जुलय मेरेन करूं येता. गीत नाटक अकादेमीच्या सर्वसाधारण परिशदेच्या सुचोवण्या प्रमाण पारदर्शकता हाडपा खातीर ही नामांकनां मागोवपा खातीर सुरू केला. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्यो सुमार 193 सुवात्यो रिती आसात. ह्यो रिती सुवात्यो भरपा खातीर प्रवेशाची दुसरी फेरी 8 ते 10 जुलय ह्या काळात जातली. फाल्यां मंगळार सावन दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाक सुरवात जातली. सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो, सरकारी तंत्रनिकेतन मये कुडचडे, शिप बिल्डिंग इन्स्टिट्यूट बोगदा, आग्नेल आश्रम सिव्हिल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी अश्यो वेगवेगळ्यो पदविका अभ्यासक्रम आतां उपलब्ध आसात. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक ह्या विशयांतल्या अभ्यासक्रमांक बरीच मागणी आसा. ह्या अभ्यासक्रमा खातीरूय सुवात उपलब्ध आसा अशी माहिती तांत्रीक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुस्नूर हांणी दिली.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. होंडा जनरेटरांतल्यान रिव्हर्स वीज प्रवाह आयिल्ल्यान शटडावन आसतनाय काम करतना लायनमॅनाक शॉक आयलो. लायनमॅनाच्या मरणाचें हें एक कारण आसा. हाका लागून जतनायेचे उपाय म्हणून खात्यान जनरेटर आनी इन्व्हर्टरा खातीर नोंदणी आनी सुरक्षेचे उपाय सक्तीचे केल्यात. वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी ही म्हायती दिली. मेच्या निमणे कडेन होंडा विजेचें दुरुस्ती काम करता आसतना लायनमॅन चंद्र गांवकार हाका शॉक लागून मरण आयिल्लें. शॉक लागपाच्या कारणाचो सोद घेवपा खातीर खात्यान अभियंत्या वरवीं चवकशी करून अहवाल तयार केला. शॉक लागपाची जी जायतीं कारणां आसात तातूंत रिव्हर्स करंट हें एक कारण आसता. ह्या अहवालांत लायनमॅनाच्या सुरक्षे खातीर वेगवेगळ्यो उपाय योजना सुचयल्यात. जनरेटर तशेंच इन्व्हर्टराची नोंदणी करपाक सुरक्षेचे उपाय सुचयल्यात. जनरेटर तशेंच इन्व्हर्टरांक स्वतंत्र स्विच बसोवपाची शिफारस केल्या. हे शिफारसी उपरांत जनरेटर आनी इन्व्हर्टरांक नोंदणी तशेंच सुरक्षेचे उपाय सक्तीचे केल्याची म्हायती वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां की हालींच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारताच्या देशांतर्गत उपकरणाच्या क्षमतेन तांच्या संरक्षण स्वदेशी उत्पादनाची जागतीक मागणी वाडल्या. आज नवी दिल्लीत जाल्ल्या नियंत्रण परिशदेत उलयतना सिंह हांणी सांगलें, हमारा डिफेंस एक्सपेंडिचर कुछ ऐसा होना चाहिए जिसमें सिर्फ हमारा बजट न बढ़े बल्कि उस बजट का राइट डिप्लॉयमेंट एट द राइट टाइम फॉर द राइट ऑब्जेक्टिव भी उतना ही जरूरी हो. आज हमारे डिफेंस सेक्टर की ओर पूरी दुनिया की निगाहें. ऑपरेशन सिंदूर के दौरान जो हमने शौर्य दिखाया है हमारे सेना के जवानों ने, जो हमें डोमेस्टिक इक्विपमेंट की क्षमता का प्रदर्शन किया है, उसके बाद हमारे इंडिजिनस प्रोडक्ट्स की ग्लोबल डिमांड और बढ़ रही है. आयच्या युगात जंय पुनर्शस्त्रीकरण आनी संबंदीत गुंतवणूक वेगान वाडटा त्या काळात संरक्षण अर्थशास्त्राचेर मंत्र्यांनी भर दिलो. 1 लाख कोटी रुपयाच्या निधी सयत आरडीआय योजनेचे उद्दिष्ट उच्च दर्जाच्या प्रकल्पांक प्रोत्साहन दिवप आनी महत्वपूर्ण तंत्रज्ञान साध्य करप आसा अशेंय ते उलयले. फाइनेंशियल मैनेजमेंट को आगे बढ़ाते हुए डिफेंस इकोनॉमिक्स के क्षेत्र में भी आप आगे कदम बढ़ाएं. और उसके पीछे कारण यही था, आज भारत सहित पूरा विश्व डी अर्मामेंट के नए दौर से गुजर रहा है और अब इस क्षेत्र में काफी कैपिटल इंटेंसिव इन्वेस्टमेंट भी किए जा रहे हैं. केंद्रीय कृषी आनी शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी देशाच्या मक्याच्या लागवडीक चालना दिवपा खातीर भोवभागीदार दृश्टिकोनाचें आवाहन केलें. हे उद्दिष्ट पुराय करपाक राज्य आनी केंद्र सरकाराचे शास्त्रज्ञ, शेतकार, कृषी विद्यापिठां आनी उद्योग हांणी एकठांय काम करपाक जाय हाचेर तांणी भर दिलो. आज नवी दिल्लीत फिकीच्या 11व्या भारत मका शिखर परिशदेत उलयतना एक राष्ट्र एक शेती आनी एक संघ ह्या कल्पने वरवीं केंद्रीत आशिल्ली एक टीम फिक्कीन तयार करपाचें तांणी आवाहन केलें. चाहता हूँ वन एग्रीकल्चर, वन नेशन, वन एग्रीकल्चर एंड वन टीम, इन सब की मिला के एक टीम बननी चाहिए जो एक दिशा में चले, तब हम तेजी से आगे बढ़ेंगे. और इसलिए फिक्की की अनुशंसाएं मेरे पास आएंगी तो मैं उनको गंभीरता से लूंगा, लेकिन विन विन सिचुएशन रहनी चाहिए. किसान को भी फायदा और उद्योग को भी फायदा. कुडचड्यात दी पॉवर लिफ्टर्स आयोजित दुसरी अखिल गोवा पावंड्यावेली डेड लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचें आयोजन 13 जुलयाक केलां. गोवा सुपर बॉडीज पॉवर लिफ्टिंग असोसिएशनाच्या पालवान आयोजित ही स्पर्धा सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर आनी मास्टर्स अशा विभागात घेतले. गोवा एथलेटिक्स संघटनेन आयोजित केल्ल्या 65व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचें आयोजन 7 ते 9 ऑगस्ट ह्या कालावधीत बांबोळे एथलेटिक्स स्टेडियमार केलां. स्पर्धेचें आयोजन भारतीय एथलेटिक महासंघ आनी गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान जाता. गोवा बास्केटबॉल संघटनेन गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान नावेलीत मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियमात आयोजित राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा 28 ते 31 जुलय ह्या कालावधीत दवरल्या. ह्या स्पर्धेंतल्या कामगिरी वेल्यान पंजाब लुधियाना जावपी 75व्या राष्ट्रीय ज्युनियर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेवपी गोंयचे ज्युनियर चले आनी चलयांचो पंगड वेंचतले. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 29.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यात फुडले 7 दीस कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडूं येता. वारे वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवतले. ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाडूं येता. देखून नुस्तेमारांनी ह्या काळात खोल दर्यांत वचचें न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. NFSU गोवा कॅम्पसा वतीन डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत केल्या. गोवा एथलेटिक्स संघटनेन आयोजीत केल्ल्या 65व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचें आयोजन 7 ते 9 ऑगस्ट ह्या कालावधीत जालां. राज्यात फुडले 7 दीस कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां.
आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.